किती जरी दादा आले तरी इथं फक्त आमच्या युवा कार्यकर्त्यांना फक्त अजितदादाच पाहिजे आणि आमदार पदासाठी दादाशिवाय दुसरा पर्याय नाही बारामतीला। आणि आम्हाला दादाला आमदार म्हणून नाही बघायचं तर मुख्यमंत्री म्हणून बघायचंय महाराष्ट्रात। काम करण्याची धमक आहे हो, त्यासाठी पैसा लागतो। 1 रुपया चॉकलेट घ्यायचं म्हणलं तर त्याला पैसा लागतो, कारण दादांशिवाय दुसरा कुठलाच व्यक्ती विकास करू शकत नाही बारामती तालुक्याचा। विधानसभेची निवडणूक सुरू झाली बारामतीमध्ये। यावेळेची निवडणूक पुन्हा चर्चेत आली, कारण ही निवडणूक पवार विरुद्ध पवार होणार आहे। आणि पवार विरुद्ध पवार जशी लोकसभेची निवडणूक झाली तशी आता विधानसभेत पण होते। आता विधानसभेमध्ये नेमकं काय चित्र असणार आहे? अजित पवारांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ही सगळी तरुणाई आली होती। काय सांगाल तुम्ही? लोकसभेच्या इलेक्शन मध्ये याच बारामतीकरांनी 48,000चं लीड सुप्रिया सुळेंना दिलं होतं। आता विधानसभा आहे, तिकडं पण आमच्यासाठी दादाच होते, इथं पण आमच्यासाठी दादाच असणार आहे। अच्छा। आणि जरी तिकडे 48,000चं लीड असलं तरी बी आम्हाला आमदार पदासाठी दादाशिवाय दुसरा पर्याय नाही बारामतीला। आणि आम्हाला दादाला आमदार म्हणून नाही बघायचं तर मुख्यमंत्री म्हणून बघायचंय महाराष्ट्रासाठी। आता हे अर्थात अजितदादांचे कार्यकर्ते आहेत, त्यांच्या भावना। मला एक सांगा, विधानसभे आणि लोकसभेच्या निवडणुकीत बारामतीकरांचा एक सूर होता की साहेबांचा त्यांच्यात अस्मिता त्या निवडणुकीमध्ये होती, कारण ताईंचा पराभव होणं म्हणजे साहेबांचा असं एक समीकरण होतं। आता दादांच्या विरोधात त्यांचे सख्य पुतणे आहेत। समीकरण काय आहेत बारामतीमध्ये सध्या आणि काय होईल? त्यावेळेस काय झालं, सगळं भावनिकतेवरती मतदान झालं आणि त्यावेळेस फक्त जे पवार गटांनी फक्त भावनिकतेचा मुद्दा ठेवला। पण साख्या बारामती तालुक्याला नाही, अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे की इथं बारामती तालुक्यामध्ये काम करणारा कोण असेल तर फक्त अजितदादा पवारच असेल। आणि जर अजितदादा जर नसतील तर हा बारामती तालुका रांडका झाल्याशिवाय राहणार नाही, अशी माझ्या सर्वसामान्य युवा कार्यकर्त्याची भावना आहे। त्याच्यामुळं असे किती जरी दादा आले तरी इथं फक्त आमच्या युवा कार्यकर्त्यांना फक्त अजितदादाच पाहिजे। आणि अजितदादा जर असतील, आणि अजितदादांना जसं सांगितलं की अजितदादांना आम्हाला आमदार नाही बघायचं, 5-4 वेळा मुख्यमंत्री झाले, आता आम्हाला फक्त बारामती तालुक्याला मुख्यमंत्री म्हणून अजितदादा पवार पाहिजेत। म्हणून आम्ही युवा कार्यकर्ते पायाला भिंगरी माधून दादांना ज्यावेळेस पाठीमागच्या पंचवार्षिकला दादांना 1,65,259 मतांनी निवडून आणलं, त्याच मताधिक्याने यंदाही आम्ही दादांना त्याच मताधिक्याने निवडून आणू हा शब्द आम्ही युवा कार्यकर्ते आहेत। पण घरातला उमेदवार आहे, घरातला जरी असला तरी काही पाठीमागे घरातलाच होता, पण मी तेच सांगितलं ना, भावनिकतेच्या मुद्द्यावर आहे। असे कितीतरी दादा आले, जे दादा आहेत हे बारक्या जरी मुलाला विचारलं की अजित दादा म्हणलं की ते पोरग जय म्हणतंय, पण जे कधी कुठल्याही कार्यक्रमात नसतात, कधी कुठल्याही लोकांच्या कधी निधी आणण्याचं काम त्यांच्याकडे नाही। जसं लोकसभा आली त्यांनी फक्त एक फोटो दाखवा की आम्ही ह्या कार्यक्रमाचं उद्घाटन केलंय, त्यांनी फक्त फोटो दाखवा, आम्ही त्यांच्या मागे ठामपणे उभं राहू, पण असं लोकसभेनंतर कुठेही पाहायला मिळलेलं नाही। त्याच्यामुळे तालुक्याला फक्त अजितदादा पवारच पाहिजे। त्यांनी खूप मोठा आरोप केलाय, ते असं म्हणतात की लोकसभेनंतर थोडक्यात खासदारांनी काही कामं केली नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे। आता हे इलेक्शन झाल्यानंतर काय साधारणतः बारामती तालुक्यामध्ये विकास कामांवरती नेहमी चर्चा होते, आत्ताची ही निवडणूक कुठल्या मुद्द्यांवर लढली पाहिजे? विकास मुद्द्यावरच लढली पाहिजे, कारण दादांशिवाय दुसरा कुठलाच व्यक्ती विकास करू शकत नाही बारामती तालुक्याचा। 288 मतदारसंघापैकी पाहिले तर हा मतदारसंघ बारामती मतदारसंघात फक्त दादांनीच फक्त निधी एवढा आणलाय, कुठल्याही मतदारसंघात एवढा निधी गेलेला नाही। हे तरुण पण आपल्या बरोबर आहेत, तुम्ही काय सांगाल मित्रांनो? आपण बघतोय की कौटुंबिक लढाई चालू झाली, बारामतीकर पेचात होते। लोकसभा विधानसभा 4च महिन्याच्या अंतराने सगळं झालं। लोकसभेची तुमची काय मानसिकता होती आणि आता विधानसभेची काय? आम्ही लोकसभेला पण अजितदादांचंच काम केलं आणि विधानसभेला पण आम्ही अजितदादांचंच काम करणार। लोकसभेच्या वेळेस आपलं राजकारण सगळे भावनिकतेच्या मुद्द्यावर गेले, लोकसभेला सगळा कलासा भावनिक करूनच घेतला गेला। साहेबांची शेवटची निवडणूक म्हणून लोकसभेला लोकांनी तिथे मतदान करण्याचा प्रयत्न केला, पण आता जर घरात कुठं आपल्या इथं घरी दाराबाहेर कचरा असेल किंवा त्या कचऱ्याचं व्यवस्थापन करणं असेल किंवा गटर बांधणे असो किंवा रोड होणे किंवा शाळा कॉलेज या सगळा विकास असो किंवा कारखानदारी वाढवण्यात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद असो, हे फक्त दादाच करू शकतात। सोमेश्वर सारखा कारखाना 1,500 टनेजचा कारखाना आज 10,000 टनेज पर्यंत क्रशिंग करायला लागला, ह्या फक्त दादांमुळे। सोमेश्वर कारखाना हा आधी गेटकेन कारखाना म्हणून ओळखला जात होता, आता गेटकेन मुक्त महाराष्ट्राचा गेटकेन मुक्त असा कारखाना गेटकेन लागतोच, पण आता वाढवलेल्या टनेज कॅपॅसिटीमुळे आता गेटकेन आपण परत एकदा सुरू केला, पण हा कारखाना गेटकेन मुक्त फक्त दादांमुळे केलता। गेटकेन मुक्त केलता, ऊसला लोकांना लावायचं प्रेरणा दादांनी दिली, त्यांना पाणी पोहोचवलं व तिथनं सगळीकडे
पाणी पोचल्यावर लोकांना सगळ्यात टॉपचा भाव आता सोमेश्वर कारखान्यानेच दिलेला आहे. प्रत्येक घरात आज जास्त पैसे गेले तर मार्केटला दिवाळीला लोक खर्च करतात. दिवाळीला शेतकरी खर्च केला तर ती मार्केटला पैसा फिरतो. त्यामुळे असा विकास होतो आणि तेव्हा मार्केट खोललेलं दिसतं. बारामती शिवाय एवढं मार्केट कुठलं खोललेलं दिसतं. नाही, मला अजून एक विचारायचं होतं. खरं तर ज्या वेळेस लोकसभेची निवडणूक झाली आपण कोणीच काही विसरलेलो नाही. 48,000 मत सुप्रिया सुळेंना अधिकचं मिळालं बारामतीतून, म्हणजे ते लीड मिळालेलं होतं. त्यावेळेस अजित पवारांनी विकास केलेला नव्हता का? म्हणजे आता मला असं म्हणायचंय की ही निवडणूक जर विकासाच्या मुद्द्यावरती होणार असेल तर का आता भावनिकतेच्या मुद्द्यावरती होईल? कारण इकडं सख्य पुतणे युगेंद्र पवार आहेत. आता कुटुंब म्हणून तुम्ही सगळे कसे बघता? कारण काय झालंय, बारामतीकरांचा एक कल दिसतोय म्हणजे आत्ताच्या ट्रेंडला की ते साहेबांनाही नाराज करत नाहीत आणि दादांनाही नाराज करत नाहीत. नेमकं काय हे समीकरण? साहेबांना नाराज करत नाही बरोबर आहे, पण लोकांची भावना होती की खासदारकीला ताई आणि आमदारकीला दादा, हीच लोकांची भावना होती. पण जसं जे आपण बघितलं गेलं आता पूर्णपणे दादांच्या पाठीमागं सगळी बारामती तालुका उभा आहे आणि त्यावेळेस फक्त भावनिकतेच्या आणि साहेबांची निवडणूक हा पवार साहेबांचा मोठा पराजय होईल ह्या हेतूने बारामतीकरांनी ताईंना त्यावेळेस लीड दिलं. पण नक्कीच आता आमदारकीला दादांच्या पाठीमागं ही जनता पूर्णपणे 100% मागं असणार आहे आणि विकासाच्या मुद्द्यावरतीच हे निवडणुकीला लढणार आहेत. भावनिकतेच्या ह्याच्यावरती लोकसभेलाही दादांनी भावनिकतेच्या मुद्द्यावरती राजकारण केलं, कारण दादांनी पहिल्यांदाच सांगितलं होतं की तसलं रडून आणि हे करून आम्ही मतं मागणार नाही. काय असेल तर लोकांच्या फेस टू फेस जाऊ, आमची कामं लोकांपर्यंत सांगू आणि त्या मुद्द्यावरतीच आम्ही निवडणूक लढू. पण लोकांना त्यावेळेस काही मान्य नव्हतं. त्यावेळेस त्यांना पवार साहेबांना दोन्ही बाजूला अर्थात पवार कुटुंबावर प्रेम करणारे बारामतीकर आहेत. योगेंद्र पवार आणि अजित पवार कसं कम्पॅरिझन कराल? साधं सोपं गणित आहे. जसं मतदान करत आलोय तसं दादांचं बघत आलोय. योगेंद्र पवार तिकडून पलीकडून उभे आहेत. शेवटी करत असताना आपण तुलना केली पाहिजे कामाची. आज राज्याच्या मंत्रिमंडळात दादा उपमुख्यमंत्री, इथं उद्या भविष्यात आपण मुख्यमंत्री म्हणून बघतो. काम करण्याची धमक आहे हो, त्यासाठी पैसा लागतो. 1 रुपया चॉकलेट घ्यायचं म्हणलं तर त्याला पैसा लागतो, त्यासाठी निधी पाहिजे. आता मध्यंतरी तुम्ही आता विचारलं की जिरायत भागातील पाण्यासाठी आता दादांनी करा आणि निरा जोडण्याचा एक उपाययोजना त्यांनी मांडली आहे आणि त्यासाठी निधी कोण देऊ शकतो? तर दादाच ना. शेवटी निधी उपलब्ध करून देण्यासाठी मी 15 राहतो. 15 मी स्टँडवर आलो, दादांना आम्ही हात केला. दादा ह्या 15 स्टँडच्या अशा अवस्था आहे. दादांनी 25 लाख रुपयाचं सिमेंट कॉन्क्रीटचं त्यांनी मंजूर केलं. 8 दिवसात लोक आली आणि आता तुम्ही 15 स्टँड बघा. ही धमक आहे. माझ्यासारखा सर्वसामान्य माणूस एक प्रश्न वाटला की आम्ही सहयोग वाटतो, सहज भेटतो, जाईल तिथं कागद घेतो, त्याचं उत्तर मिळतं. साधी सोपं आहे हो. तुम्ही जे म्हणता इमोशनल 100% मागच्या वेळेस आम्ही बी प्रामाणिक काम करत होतो घड्याळाचं, परंतु लोकांचं काय झालं त्यावेळेस की इमोशनल मुद्दा बरोबर झालता ते की इमोशनल. आता फरक आहे हो. लोक तुम्ही म्हणताय की लोक काम प्रेम करतात साहेबांबरोबर दादांवर, तेच सिद्ध होतंय की मागच्या वेळेस सर्वसामान्य आता अगदी गवंडी काम करणाऱ्या माणसाला विचारलं ना तरी ती माणसाची एक भावना आतून असायची की साहेब सुप्रियाताईचा पराभव म्हणजे साहेबांचा पराभव, मग साहेबांचं नाक तिथं टिकलं पाहिजे. आता दादा म्हणजे महाराष्ट्र किंवा बारामतीचं नाक आहे ती टिकण्यासाठी लोक हे करणार. कुणाला विचार, सर्वसामान्य माणसाची तीच भूमिका आहे. 5 पासून संध्याकाळी 12 पर्यंत काम करणारा नेता म्हणजे दादा आहे. दादासारखं काम कोण करू शकत नाही. मंत्रिमंडळ आपण पाहतोच, दादाचा दरारा, बारामतीचा विकास झालेला, त्यामुळे दादाशिवाय आता पर्याय नाही. 100% दादाच निवडून येणार. तर आपण ज्या वेळेस बारामतीच्या विधानसभा निवडणुकीच्या वरती विश्लेषण केलं आणि त्याच्यात जे मुद्दे मांडले होते, बऱ्याच लोकांना असं वाटलं की हे ठरवून केलेलं विश्लेषण आहे. परंतु आता तुम्ही संपूर्ण तालुक्यामध्ये कुठेही जावा तुम्हाला हीच भूमिका दिसणार, कारण बारामतीचे नागरिक फार सुज्ञ आहेत आणि ते दोन्ही पवारांना नाराज करत नाही.